हा एम जी सेटमधील हा शंट जनरेटर. या शंट जनरेटरला मेकॅनिकल पॉवर देण्यासाठी आपण ही 3 फेज इंडक्शन मोटर वापरलेली आहे. आणि या 3 फेज इंडक्शन मोटर आणि हा डीसी शंट जनरेटर या दोघांनाही कपलिंग केल्या, या मेकॅनिकल कपलिंगने आपण कपलिंग केलेलं आहे. हा डीसी शंट जनरेटरला आपण प्रॅक्टिकल करण्यापूर्वी त्याची नेमप्लेट वाचून आणि समजून घेतलेली आहे. तसंच हा जो प्राईमवर लावलेला आहे आपण 3 फेज इंडक्शन मोटर, त्याची आपण नेमप्लेट वाचलेली आहे आणि ती समजून घेतली. त्याच्यानंतर हा डीसी शंट जनरेटर, याच्यामध्ये डीसी शंट जनरेटरची ही आर्मेचर वाइंडिंगची 2 टर्मिनल आहे. हा A1 आणि हा A2. ही फील्ड वाइंडिंग आहे. या फील्ड वाइंडिंगचा हा F1 आणि हा F2. आपण काय केलेलं आहे, यांचे टर्मिनल ह्या जो शंट जनरेटर आहे त्या शंट जनरेटरचे टर्मिनल आपण पुढे घेतलेले आहे. आपल्याला पुढे यांना रेस्टॅट आणि ॲमीटर जे लावायचं आहे त्याच्यामध्ये पुढे घेतलं आहे. आणि हा जो प्राईमवर आहे 3 फेज इंडक्शन मोटर आहे, या 3 फेज इंडक्शन मोटरला सप्लाय देण्यासाठी आपण हा स्टार्टर म्हणजे हा पॅनल आहे, या पॅनलमध्ये हा स्टार्टर लावलेला आहे. आणि स्टार्टरद्वारे आपण त्याला सप्लाय देणार आहोत. प्राईमवर म्हणून जो 3 फेज इंडक्शन मोटर वापरलेला आहे त्याला या स्टार्टर मार्फत आपण सप्लाय देणार. त्याच्यानंतर याची डीसी शंट जनरेटरद्वारे या डीसी शंट जनरेटरला रेस्टॅट म्हणजे त्याला त्याच्या सिरीजमध्ये रेस्टॅट लावायसाठी एक आपल्याकडे नसल्यामुळे आपण 3 रेस्टॅट सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आणि या 3 रेस्टॅट सिरीजमध्ये जोडून आपण मग जसं आता हा F2 घेतलेला आहे, हा फील्ड वाइंडिंगचा F2. हा F2 जो आहे तो आपण रेस्टॅटच्या एका टोकाला दिला. आणि रेस्टॅट हे तिन्ही रेस्टॅट अशी सिरीजमध्ये जोडून घेतली. आणि रेस्टॅटचं जे शेवटचं टोक आहे ते ॲमीटरला दिलं आहे. आणि ॲमीटरचं जे दुसरं टोक आहे ते आपण A2ला जोडलेलं आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला रेस्टॅट, आर्मेचर, रेस्टॅट, ॲमीटर आणि फील्ड वाइंडिंग हे तिन्ही आपण सिरीजमध्ये जोडून घेतले. हे तिन्ही रेस्टॅट पहिले सिरीजमध्ये जोडले आणि हे तिन्ही रेस्टॅट, ॲमीटर आणि फील्ड वाइंडिंग या तिघांना सिरीजमध्ये जोडून त्याचं सिरीज कॉम्बिनेशन तयार केलं. आणि हे सिरीज कॉम्बिनेशन आपण आर्मेचर वाइंडिंगला पॅरलमध्ये जोडलेलं आहे. तर आपण जसा हा ॲमीटर आहे, ॲमीटरचं हे जे टोक आहे पहिलं टोक हे आपण A2ला जोडलेलं आहे. आणि ॲमीटरचं जे दुसरं टोक आहे ते रेस्टॅटला लावलं. आणि रेस्टॅटचं जे शेवटचं टोक आहे ते आपण A2ला लावलेलं आहे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर त्या टाईमला सुरुवातीला आपल्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे किती व्होल्टेज डेव्हलप करणार आहे, आर्मेचर किती EMF डेव्हलप करणार आहे ते बघायचं आहे. त्याच्यामुळे आपण बघा इथे आपण काय केलेलं आहे की म्हणजे शंट जनरेटरचा जो आपल्याकडे नाईफ स्विच नसल्यामुळे A1 A2 आपल्याला A1 आणि F1 आपण शॉर्ट केलेलं नाही. A1 आणि F1 शॉर्ट न करता आपण सुरुवातीला जनरेटरला प्राईमवरच्या साईडने मेकॅनिकल पॉवर देणार आहोत. तर ज्या वेळेला आपण हे टोकं शॉर्ट केलेलं नाही आहे, जसं आपण A2 आणि F2 शॉर्ट केलेलं आहे, A2 आणि F2 रेस्टॅट, ॲमीटर याच्याद्वारे आपण A2 आणि F2 शॉर्ट केला. पण A1 आणि F1 शॉर्ट केलेला नाही, म्हणजे तो शंट जनरेटर झालेला नाही अजून. आपल्याला A1 आणि F1 शॉर्ट करायचा आहे, पण त्यापूर्वी आपल्याला एक नाईफ स्विच नसल्यामुळे आपण त्याला शॉर्ट केलेलं नाही. आपण या A1 आणि F1ला शॉर्ट करण्यापूर्वी आपण याला प्राईमवरने मेकॅनिकल पॉवर देऊन आपण जनरेटरला स्टार्ट करू. आणि स्टार्ट करून आपण बघू की A1 A2 मध्ये म्हणजे आर्मेचर वाइंडिंगमध्ये किती EMF डेव्हलप होणार आहे. आणि तो डेव्हलप होणारा जो EMF असेल तो रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे डेव्हलप झालेला EMF असेल. तर आपण आता स्टार्ट करू प्राईमवरने डीसी शंट जनरेटरला मेकॅनिकल पॉवर देऊ आणि त्याला बघू की रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे किती आपल्याकडे आर्मेचरमध्ये व्होल्टेज डेव्हलप होणार आहे किंवा किती EMF तो डेव्हलप होणार आहे. तर आपण आता त्याला स्टार्ट करू प्राईमवरती. आपण आता स्टार्ट केलेला आहे आणि प्राईम आपला जो डीसी जनरेटर आहे ज्या डायरेक्शनने त्या डायरेक्शनने तो फिरत आहे. तर आता आपण बघू की याची स्पीड किती आहे, डीसी जनरेटरची स्पीड किती आहे ते चेक करू. प्राईमवरची जी स्पीड होती ती स्पीड आपल्याला मेकॅनिकल पॉवर जी द्यायची आहे शंट जनरेटरला ती आपल्याला मिळालेली आहे. त्या स्पीडने आपण फिरवत आहोत. आता बघू आपण ॲमीटर किती रिडिंग देतो आणि व्होल्टमीटर किती रिडिंग देतो. व्होल्टमीटरने आपल्याला 30 व्होल्ट रिडिंग दिलेलं आहे. आणि हे मिळालेलं जे रिडिंग आहे ते रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे मिळालेलं रिडिंग आहे. आणि ॲमीटरचं रिडिंग आहे आता 0.1. ॲमीटरचं रिडिंग 0.1 मिळते आपल्याला. 0.1 म्हणजे तो 0.001 ॲमीटरचं रिडिंग आपल्याला 0.001 मिळालेलं आहे.
0.001 मिळाले. आता आपण काय करणार आता की फील्ड वाइंडिंगच्या सर्किटमध्ये जे रेव्हस्टार जोडलेले आहे त्यांचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी करणार. त्यांचा रेजिस्टन्स कमी केल्यामुळे काय होईल आता सुरुवातीला आपण आता A1 आणि A2 हे दोन टर्मिनल जोडून घेणार. A1 A2 जोडून घेणार. A1 आणि A1 F1 जो आपण जोडला नव्हता आता तो A1 आणि F1 आपण जोडून घेतला. A1 आणि F1 जोडून घेतलेला. A1 आणि F1 जोडून घेतलेलं आहे. आता परत आपण स्टार्ट करू. आपल्याकडे नाईफ फिश नसल्यामुळे आपण A1 आणि F1 जोडलेलं नव्हतं, आता जोडून घेतलेलं आहे. आता नाईफ फिश नसल्यामुळे आपण A1 आणि F1 आता जोडलेलं आहे. आता परत आपण MG सेटला मध्ये स्टार्ट करू. आता स्टार्ट केलेलं आहे आपण. आता बघू रीडिंग करने में A1 F1 अशा पद्धतीने जोडल्यानंतर आपल्याला आता हे रीडिंग मिळत आहेत. व्होल्टमीटरचं रीडिंग आणि ॲमीटरचं रीडिंग. व्होल्टमीटर रीडिंग आणि ॲमीटर रीडिंग. चारशे 6 व्होल्टेज आपल्याला मिळालेलं आहे. EMF 406 EMF आपल्याला मिळालेलं आहे. तसंच ॲमीटरचं रीडिंग आहे 0.3 एम्पियर. आता आपण जो रजिस्टर ॲड केलेला होता फील्ड वाइंडिंगमध्ये तो रजिस्टर आपण कमी करणार. तसा रजिस्टर कमी केल्यामुळे करंट वाढलेला आहे. जो 0.3 एम्पियर होता तो आता 0.32 झालेला आहे. करंट 0.32 एम्पियर झालेला आहे. करंट वाढल्यामुळे काय झालं की व्होल्टेज सुद्धा वाढलेलं आहे. करंट वाढल्यामुळे चुंबकीय वाढला. चुंबकीय वाढल्यामुळे आता आर्मेचरकडनं व्होल्टेज सुद्धा वाढलं. EMF सुद्धा वाढलेलं आहे. 407 झालेलं आहे. आता परत आपण रजिस्टर कमी करणार. नंतर स्टेप पुन्हा करंट वाढलेलं आहे. 0.33 झालेलं आहे. 0.33 एम्पियर झालेलं आहे आणि व्होल्टेज 409 झालेलं आहे. परत रजिस्टर कमी करणार. करंट 0.34 झालेला आहे आणि व्होल्टेज 413 झालेलं आहे. करंट रजिस्टर कमी करणार परत. आता करंट झालेला आहे 0.35 एम्पियर आणि व्होल्टेज झालेला आहे 418 व्होल्ट. परत रजिस्टर कमी केला. आता करंट झालेला आहे 0.37 एम्पियर आणि व्होल्टेज झालेला आहे 425 व्होल्ट. व्होल्टेज म्हणजे EMF झालेला आहे. इंड्यूस EMF झालेला आहे 425 व्होल्ट. आता परत रजिस्टर कमी करणार. आता करंट झालेला आहे 0.40 एम्पियर आणि व्होल्टेज झालेला आहे 431 EMF. म्हणजे व्होल्टेज म्हणजे जनरेटरमध्ये आर्मेचरमध्ये निर्माण होणारा EMF झालेला आहे 431 व्होल्ट. अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिकली कम्प्लीट केलेलं आहे.